बघा या जगामध्ये खूप काही असे लोक आहेत जे मास्टर माइंड आहेत आणि आज तुम्हाला अशीच एक मास्टर माइंड घटना मी तुम्हाला सांगणार आहे जिला ऐकल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणसाल की यार भाई ही एखाद्या पिक्चरची तर स्टोरी नाही आहे ना. फक्त स्टोरी म्हणून आहे का तुम्हाला मी ते आर्टिकल वगैरे स्क्रीनवर देतो मग नंतर तुम्ही बघा. कसं आहे ना, मी पूर्ण आर्टिकल देऊ शकत नाही कारण कॉपीराईटची थोडीशी भीती वगैरे वाटत असते. तर एक मृतदेह जंगलामध्ये सापडतं आणि ते पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं जातं. पोलीस जेव्हा त्या मृतदेहाला आणतात आणि त्याची जी अवस्था बघतात ती फार विचित्र होती आणि फार बेकार होती. कारण की जे मृतदेह सापडलं होतं त्या मृतदेहाला देहच नव्हतं, संपूर्ण सापळाच होता. कारण की ज्या जंगलामध्ये ते मृतदेह पडलेलं होतं तिथली जी जनावरं होती त्यांनी सगळं याला थोडं थोडं खाऊन टाकलेलं होतं. आता ते ओळखू कसं आलं, कारण की त्याच्या जवळच त्याची मोटरसायकल पडलेली होती आणि त्याचे काही फाटलेले कपडे पडलेले होते. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की बाबा हा ॲक्सिडेंट आहे, गाडी चालवता चालवता हा एकदमपणे खदानीत पडला आणि पडल्या जागीच मेला, असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं. मग काही वेळ झाला आणि त्या पोलिसांनी त्याच्या घरच्यांना इन्फॉर्मेशन दिली की बाबा तुमच्या घरचा माणूस आहे, तुमच्या घरच्या माणसाचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे, तुम्हाला जर त्यांचा अंतिम संस्कार करायचा असेल तर तुम्ही या आणि त्याला घेऊन जा. कारण की त्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या अगोदर एक तक्रार नोंदवली होती की त्यांचा जो माणूस आहे तो गायब झालेला आहे. तर घरचे येतात आणि त्या मृतदेहाला घेऊन जातात. पण जो मेलेला माणूस असतो त्याचा एक भाऊ असतो आणि त्याला थोडासा डाऊट असतो की थोडंफार तरी काहीतरी काळं कुंबळा आहे. कारण की जेव्हा तो मेला आहे त्यावेळेस एक माणूस असा होता त्यांच्या घरामध्ये, एक व्यक्ती जिला काही जास्त फरक पडला नाही, म्हणजे ती बाई होती, लेडीज होती. हा पोलीस स्टेशनमध्ये जातो, ते मेलेल्याचा भाऊ, आणि पोलीसमध्ये एक तक्रार नोंदवतो आणि तक्रारीमध्ये असं सांगतो की माझ्या भावाची जी बायको आहे मला तिच्यावर शक आहे की तिनंच माझ्या भावाला मारलं असेल. कारण की तिचा एक प्रियकर आहे आणि त्या प्रियकराला घेऊनच त्यांच्या घरामध्ये नेहमी वादावाद होत होती. कित्येक वेळा माझ्या भावाची बायको माझ्या भावाला फारकती मागत होती, पण तो त्याच्या 2 लेकरासाठी फारकती त्याला देत नव्हता आणि नेहमी ती त्याला धमकी द्यायची की तुला हे खूप महागात पडेल, तुला हे खूप महागात पडेल. तर त्याची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर पोलीस सरळ जातात आणि तिला उचलतात, तिच्यासोबत सोबत तिच्या प्रियकरालाही उचलतात. दोघा जणाला पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि प्रेमानं विचारतात की बाई ग तू काय केलंस का ग. बाई एकदमपणे शांत होते, काय बोलत नाही, काय नाही. ती म्हणते नाही बाबा मी नाही केलं, मी माझ्या नवऱ्याला का मारू, माझं कुंकुम मी स्वतः का पुसू. ते असतात ना, ते अश्रू आणते, ते अश्रू बाहेर आणते. पण पोलीस ऐकत नाहीत आणि पोलीस एकदम विचारायला लागतात की खरं सांग तू काय केलंस. ते म्हणजे नाही बाबा मी काहीच नाही केलं, कुठंच नाही केलं. मग पोलिसांना यांच्यावर थोडासा अजून शक येतो, कारण की यांची जी उत्तर असतात ना ते थोडीशी वेगळी वेगळी, थोडीशी विचित्र विचित्र, थोडीशी आगळी वेगळी असे यायला लागले. मग पोलीस थोडंसं आपली जी सुंदरी असते त्याच्या रस्त्याने विचारतात, तर हे सांगतात की थांबा थांबा आम्ही सगळं सांगतो. 2013मध्ये आमचं लग्न झालं, ती महिला सांगत होती. 2013मध्ये आमचं लग्न झालं. लग्न झालं होतं त्या वर्षी मी माझ्या आईवडिलांना म्हणले होते की मला माझ्या नवऱ्यासोबत नाही राहायचं आहे, मला तो पसंत नाही आहे. पण माझे आईवडील म्हणले की दिलं तिथं तर राहा, चांगलं संसार चांगला कर आणि चांगल्या पद्धतीनं राहा. मग आजपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. त्याच्यापासून मला 2 लेकरंही झाले. 2 लेकरं झाल्याच्या नंतरही मला माझा नवरा अजिबात आवडत नव्हता, कारण की त्याचं प्रेम करणं मला अजिबात आवडतच नव्हतं. मग काही दिवसाच्या अगोदर मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होते आणि त्याच्या माध्यमातून मी एका मुलावर प्रेम करायला शिकले. म्हणजे एक मुलगा माझ्या प्रेमामध्ये पडला. त्याच्यासोबत बोलायला लागले, त्याच्यासोबत भेटायला लागले, लॉजवर जायला लागले, रूमवर भेटायला लागले, जेव्हा म्हणलं तेव्हा करायला लागले. आणि त्याच्यासोबतच त्याचा एक मित्र होता आणि त्याच्यासोबतसुद्धा माझी थोडीफार ओळख होती. मग काही दिवसाच्या नंतर तो जो माझा प्रियकर आहे तो बाहेर कर्नाटकला कामाला गेला. कामाला गेल्याच्या नंतर आम्ही फोनवर बोलत होतो. मग आमचे एका दिवशी भांडणं झाले आणि भांडणं एवढेच जास्त झाले एकमेकांचे की आम्ही एकमेकांना बोलत नव्हतो. आता त्याचा जो मित्र आहे तो मित्र मला फोन लावून बोलायचा की बाबा तुमचे भांडणं मिटवा, असं करा तसं करा, असं राहा. तुम्हाला सांगता सांगता मी त्याच्या प्रेमात पडले, माझ्या प्रियकराच्या मित्राच्या. आणि त्याचा जो मित्र आहे तो सुद्धा माझ्या प्रेमामध्ये पडला. आणि नंतर आमचं चालू झालं. तो जो पहिला प्रियकर आहे त्याने तर सोडूनच दिलं, त्याचा तो विषय संपला. मग आमचं चालू झालं आणि ही गोष्ट समजली हिच्या नवऱ्याला. आणि नवरा हिला बोलत होता की तो असं करणं बरोबर नाही आहे, की तुझं लग्न झालं आहे, तुला 2 लेकरं झाले, तुझा संसार आहे, ह्या गोष्टी करणं व्यवस्थित नाही आहेत आणि ह्या गोष्टी तू करू नको. तिचा नवरा तिला शिव्या द्यायचा, भांडायचा, कलमा करायचा. ती त्याचं ऐकायची नाही. ती त्याला म्हणायची की बघ मी त्याला सोडणार नाही, मी त्याच्यासोबत राहणार, त्याच्यासोबत करणार, रोज करणार, एक ना एक दिवस करणार,
आणि त्याला सोडणारही नाही. तुला जर ॲडजस्टमेंट होत असेल तर माझ्यासोबत राहा, नाहीतर मला फारकती दे. तिचा नवरा विचार करत होता की अरे हिला फारकती दिली तर माझे लेकरं रस्त्यावर येतील, खाण्यापिण्याची सायसोय राहणार नाही, त्यांच्या डोक्यावरून आईचा हात निघून जाईल. पण तिला काही फरक पडत नव्हता. मग त्याच्यामुळं तिचा जो नवरा आहे तो थांबला होता. तरी पण ती या जागेवर थांबली नाही. तिच्या हिश्श्याला माहेरची थोडीशी शेती आली होती. ती शेती विकते, तिचा जे काही पैसा आलेला आहे ते बँकेमध्ये टाकते आणि तो पैसा जशी गरज पडी तशा प्रकारे ती खर्चायला सुरुवात करते तिच्या प्रियकरासोबत. आणि ती एक निर्णय करते की एखादा वकील घ्यायचा आणि वकिलाच्या मार्फत तिच्या नवऱ्यापासून फारकती घ्यायची. पण ते काही डावीचा साधला नाही. त्याच्यानंतर हिनं बरेच दिवस मदत खाल्ली आणि नंतर प्लॅन बनवला की माझा नवरा खूप अडथळा बनतोय, मला काहीतरी करावं लागेल जर आपल्याला सोबत राहायचं असेल तर. तिचा प्रियकर म्हणला की ठीक आहे, माझ्या ओळखीचे 2 माणसं आहेत जे की सुपारी घेतात, आपण त्यांना सुपारी देऊयात आणि तुझ्या नवऱ्याचा कार्यक्रम करूयात. यांनी तब्बल 1,00,000 रुपयामध्ये दुसऱ्या 2 माणसांना सुपारी दिली आणि ठरल्याप्रमाणे एक प्लॅन बनवला. प्लॅन असा बनवला की ही हिच्या नवऱ्याला फोन करणार आणि म्हणणार की मला नेण्यासाठी या, आणि जेव्हा हिचा नवरा हिला नेण्यासाठी जाणार त्यावेळेस हे चौघही जण, म्हणजे हे 2 जण आणि दुसरे 2 जण याच्या नवऱ्याला मारणार. तर यांनी एक जागा निवडली की ती जागा थोडीशी जंगल टाईप एरिया असेल आणि तिथं जास्त कोणी येणार नाही. तर तिथं ती तिच्या नवऱ्याला फोन लावते, मला इथं न्यायला या आणि मी इथंच आहे आणि मला एकल्याला सोडते. तर तिचा नवरा आपली मोटरसायकल घेतो, कुठलाही न विचार करता तिथं तिला नेण्यासाठी जातो. आता ज्यांना सुपारी दिली होती ते आजूबाजूला लपलेले होते आणि तिच्यासोबत तिचा प्रियकर जो होता ना तो तिथंच होता. हा बघतो आणि ह्याचा पारा चढतो. हा तिला म्हणतो की तू तर म्हणली होती एकलीच आहेस, तुझ्यासोबत तर हा तुझा प्रियकर पण आहे. ती म्हणली की असं नसलं तर आता इथं तुला मला भेटायला बोलवलं आहे, आता आखरीचं भेट काहीतरी. असं म्हणल्याच्यानंतर याला थोडंसं काळ वाटतं की काहीतरी आहे. तेवढ्यात जे पागल लपलेले जे दुसरे 2 जण होते ज्यांना सुपारी दिलेली होती ते उठतात आणि आपलं जे पेपर कटर असतं ना त्याने याच्या मानेवर वार करतात. हे आपल्या मानेला पकडत पकडत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत जंगलामध्ये पळत जातो. तर ही महिला, हिचा प्रियकर आणि ज्यांना सुपारी दिली ते 2 जण, चौघी जण याच्या पाठीमागे जंगलात पळतात आणि याला जंगलामध्ये पकडतात आणि चाकूने याचा तिथंच जीव घेतात आणि याची मोटरसायकल, याचा मृतदेह वरून खदानीतून खाली जंगलामध्ये टाकतात. यांना असं वाटतं की बाई जी जंगली जनावर आहेत ते याचा सगळा खेळ खलास करून टाकतात, यांची मोटरसायकल खाली पडली, जरी सापडला तरीसुद्धा असं वाटेल की याचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर त्याप्रमाणे हिनं असा प्लॅन केला होता. पण ते म्हणतात ना यार, तुम्ही किती जरी प्लॅन करा, जर तुमचा प्लॅन खराब असेल तर तो एक ना एक दिवस तरी सगळ्यांना समजतोच. आणि जेव्हा तो समजला त्यावेळेस फार भयंकर घटना तयार होते. तर यांच्यासोबतही असंच झालं आणि ह्या पोलिसांच्या तावडीमध्ये सापडल्या. तर वाटली का नाही एखाद्या पिक्चरच्या स्टोरीसारखी, आहे का नाही. लोक लय भारी भारी विचार करतात. तर तुम्ही असला काही विचार करू नका. कसं असतं ना, वाचण्याची जी भूक असते ना ती फक्त ना 2-3 मिनटापुरतीच असते, नंतर ते शांत होते. तर 2-3 मिनटासाठी ना आपलं आयुष्य बरबाद करू नका.